मित्रांनो, तुम्हाला तुमचं वोटर आय डी कार्ड अपडेट करण्यासाठी प्ले स्टोअरवरती यायचं आहे. या ठिकाणी सर्च बारमध्ये वोटर हेल्पलाईन हे ॲप सर्च करायचं आहे. त्यानंतर तुमच्यापुढे ॲप दाखवले जाईल. ते ॲप ओपन करायचं आहे. मित्रांनो, ॲपमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील. यामधील तुम्हाला वोटर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्हाला न्यू वोटर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर फॉर्म 6 वर क्लिक करा आणि जर तुम्हाला फॉर्ममध्ये काही करेक्शन करायचं असेल वोटर आय डी कार्डमध्ये तर फॉर्म 8 वर क्लिक करा. माझ्या केसमध्ये मी करेक्शन करणार आहे, त्यामुळे मी फॉर्म 8 वर क्लिक करतो. त्यानंतर तुमच्या पुढे असा इंटरफेस दिसेल. लेट स्टार्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या पुढे 2 ऑप्शन येतील. येस आय हॅव वोटर आय डी कार्ड, दुसरा आहे नो आय डोंट हॅव वोटर आय डी कार्ड. तुम्हाला पहिल्या नंबरवर क्लिक करायचं आहे जर तुमच्याकडे वोटर आय डी कार्ड असेल तर. नसेल तर तुम्ही दुसऱ्या नंबरवर क्लिक करू शकता आणि त्यानंतर नेक्स्ट त्याच्यावर क्लिक करायचं. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पहिल्या बॉक्समध्ये तुमचा वोटर आय डी कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमचं स्टेट सिलेक्ट करून फेच डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण डिटेल्स दाखवले जातील. तुमच्या वोटर आय डी कार्डवर डिटेल व्यवस्थित आहे का ते पाहून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला या 4 स्टेप कंप्लीट करायचे आहेत. पहिल्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकून ईमेल आय डी टाकायचा आहे. मी फटाफट या बॉक्समध्ये डिटेल्स टाकून घेतो. संपूर्ण डिटेल टाकून झाल्यावर तुम्हाला नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर शिफ्टिंग रेजिस्टंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, कारण मी माझ्या केसमध्ये वोट शिफ्ट करत आहे त्यामुळे. आता या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी वोट शिफ्ट करत आहात तेथील संपूर्ण ॲड्रेस व्यवस्थित भरायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी प्रूफ ऑफ ॲड्रेस साठी डॉक्युमेंट विचारलं जाईल. तुम्ही त्या लिस्टमधून कोणतेही एक डॉक्युमेंट सिलेक्ट करू शकता आणि ते या ठिकाणी अपलोड करू शकता. मी या ठिकाणी आधार कार्ड सिलेक्ट करतो. त्यानंतर अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक करून डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचं आहे. तुम्ही JPG PNG या स्वरूपात डॉक्युमेंट अपलोड करू शकता. त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. प्रिव्ह्यू या ऑप्शनवर क्लिक करून प्रिव्ह्यू सुद्धा पाहू शकता डॉक्युमेंटचा. मित्रांनो, आता तुम्हाला फायनल स्टेप पूर्ण करायची आहे, ती म्हणजे तुमची सही करायची आहे आणि तुम्ही ज्या ठिकाणी हा फॉर्म भरत आहे ती लोकेशन म्हणजे प्लेस टाकून डन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही डन ऑप्शनवर क्लिक कराल तुमच्या समोर संपूर्ण फॉर्म ओपन केला जाईल. त्याच्यातील सर्व माहिती व्यवस्थित आहे का ते पाहून घ्या आणि त्यानंतर कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करा. मित्रांनो, जसे तुम्ही कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करा तुमच्याकडे एक रेफरन्स ID जनरेट होईल. तो व्यवस्थित जपून ठेवा आणि त्यानंतर ओके ऑप्शनवर क्लिक करा.